की उद्या चालून जर त्या स्त्रिया परत केल्या तर त्यांचे काय हाल होतील हे सावरकरांना माहिती होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कोणी करावी हा सुद्धा एक प्रश्न अनेक वर्ष झाले आम्हाला विचारला जातो. खास करून काही असेल बुद्धिजीवी लोक की ज्यांच्या अर्थी एखाद्या संस्थेने कार्यक्रम घेणे म्हणजे सावरकरांना चौकटीत बांधणे. मुळात सावरकर कुठल्या चौकटीत न बसण्यासारखे आहे. कुठला तरी आयोजक असावा, मग कोणी करायचा? मग त्या हैदराबादच्या नवाबांकडून तुम्ही अपेक्षा करता का की सावरकर जयंती घ्यावी आणि तिथे येऊन सावरकरांबद्दल गोड बेगावे? या अशा संघटनांकडून तुम्ही विचार कराल का की जे हिंदू हा धर्मच नाही असा ठराव पारित करतात किंवा हिंदू धर्म संपला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात, त्या संघटनेकडून तुम्ही विचार कराल का किंवा त्या संघटना सावरकर जयंती करतील का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महासंघाचा सुद्धा साधारणपणे हिंदुत्व जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे हाच एक उद्देश आहे. त्यामुळे खूप जास्त वेळ न घेता एवढंच सांगतो की कुठलीही चौकट विचारांची न ठेवता सावरकर हाच एक विचार मनामध्ये घेऊन आज सकाळी 6 ठिकाणी जेव्हा कार्यक्रम झाले तेव्हा आम्ही हा कार्यक्रम सुद्धा किंवा सकाळचा कार्यक्रम सुद्धा कुठेही संकुचित बुद्धी ठेवून चौकट ठेवून कुणालाही रिस्ट्रिक्शन न लावता सर्वांना आमंत्रित केलेला आहे. हाच कार्यक्रम आहे 3 वर्ष आधी कुणाला आठवत असेल की नाही मला माहिती नाही की एका टीव्ही चॅनलवर सर त्या गुरुजी त्या कार्यक्रमाला मला वाटते त्यानंतर गेले होते. एका प्रसन्न जोशींनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, सावरकर नायक की खलनायक. महाराष्ट्रातला पहिला निषेध याच कार्यक्रमात सावरकरांचा त्यावेळेला झाला होता. जात पंथ धर्म या चौकटीत हा कार्यक्रमही नाही आणि सावरकरही नाही हे प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगत आलोय. आणि केवळ प्रत्येक घरात सावरकर पोहोचावे एवढाच काय तो विचार घेऊन यापुढे सुद्धा याच बॅनरखाली आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करू एवढंच काय ते मांडतो आणि माझ्या प्रास्ताविकास अल्पविराम देतो. धन्यवाद.